मराठवाड्यामध्ये राजमा हे पीक मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तरी राजमा या पिकाच्या लागवडीसंदर्भात थोडक्यात आणि महत्त्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. रब्बी हंगामामध्ये घेतलं जाणारे हे एक महत्त्वाचं पीक आहे आणि 15 ते 35 डिग्री तापमान या पिकासाठी चांगलं मानलं जातं. तसेच पेरणीची वेळ जर आपण पाहिली तर 20 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान राजमा या पिकाची लागवड करावी. तसेच लागवडीचे अंतर हे 45 बाय 10 सेंटीमीटर या अंतरावर लागवडी करणं आवश्यक आहे. एकरी आपल्याला 25 किलो बियाणं याच्या लागवडीसाठी लागतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रॉबिन 2.5% अधिक थायफिनाइट मिथाईल 11.25% अधिक थायमिथॉक्झाम 25% 5 मिली प्रति किलो बियाणास घेऊन आपण बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच लागवड करावी. या बीज प्रक्रियेमुळे खोडमाशी, मर रोग आणि करपा यांचं नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. मध्यम ते भारी आणि उत्तम निचरा होणारी जमीन याला आवश्यक असते. सुधारित वाणांचा जर आपण विचार केला तर वरून फुले राजमा हे या पिकाचे सुधारित वाण आहेत, ज्याची लागवड शेतकरी बांधव करू शकतात. रासायनिक खतांची मात्रा देत असताना 60-80 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये आपल्याला द्यायचं आहे. आता हे मुख्य अन्नद्रव्य देत असतानाच आपल्याला दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये सल्फर 10 किलो प्रति एकर व सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड 1 चे 10 किलो प्रति एकर पेरणीच्या वेळी आपल्याला देणं आवश्यक आहे, ज्यामुळं दाणा हा चांगला ठोकर बनतो आणि उत्पादनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. यासोबतच हे पाण्याला अतिशय संवेदनशील पीक आहे, त्यामुळं रब्बी हंगामामध्ये कमीत कमी 4 ते 5 पाणी देणे आवश्यक आहे आणि जमीन ओलवून आपल्याला पेरणी करणं गरजेचं आहे. यामध्ये 4 पाण्यांचा जर आपण विचार केला तर पहिलं पाणी 10 ते 15 दिवसांनी, दुसरे पाणी 25 ते 30 दिवसांनी, तिसरे पाणी 45 दिवसांनी आणि चौथे पाणी 60 दिवसांनी देणे आवश्यक आहे. त्यामुळं हे जे पीक आहे हे शेतकरी बांधवांसाठी खूप चांगलं पीक असून यामधून चांगल्या पद्धतीनं उत्पन्न शेतकरी बांधव घेऊ शकतात. तरी या माहितीचा आपण शेतकरी बांधवांनी नक्कीच लाभ घ्यावा. या दिलेल्या माहितीचा आपण आपल्या राजमा लागवड करत असताना अवलंब करावा आणि विशेष करून बीज प्रक्रिया करूनच राजमा या पिकाची लागवड करावी. या संदर्भातील आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.